2000 पब्लिक आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. 2000 पब्लिक. बीजेपी पैसे वाटत आहे 2000 पब्लिकमध्ये. फुल पब्लिक. इनानी कन्व्हर्टेशन मंगल कार्यालयामध्ये 2000 पब्लिक आहे. बिल्कुल करा. बिल्कुल करा. बिल्कुल करा. लोक एखाद्या मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवत असतील आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं काम होत असेल तर हे लोकशाहीचं त्या ठिकाणी आत्महत्या आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज पैशाची मस्ती आणि सत्तेची मस्ती ज्या लोकांनी दाखवले आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष न देता बूथच्या बाहेर 10 माणसं जमले तर त्यांना त्या ठिकाणी अधिकारी दमदाटी करतात. पण अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. या शहरामध्ये हजारो लोक एखाद्या मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवत असतील आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं काम होत असेल तर हे लोकशाहीचं त्या ठिकाणी आत्महत्या आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. या सगळ्या याच्यावर इलेक्शन आयोगानं मोठी कारवाई त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ते कारवाई करून या धर्माबादच्या जनतेला एक न्याय दिल्यासारखं त्या ठिकाणी होईल. आज मी आपल्या माध्यमातून टीव्ही बघितली त्याच्यामध्ये काही महिलांनी सांगितलं की सकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्हाला दाबून ठेवण्यात आलं. काही महिलांनी असं सांगितलेलं मी आपल्या माध्यमातून ऐकलं की त्या ठिकाणी 10 रुपये टोकन देणार त्याच्यानंतर तुम्ही 4000 घेऊन जाणार. म्हणजे अशा जर पद्धती त्या ठिकाणी जर चालू असेल तर ही लोकशाही म्हणावे की त्या ठिकाणी मस्तीशाही पैशाही दाखवायचं काम चालू आहे. या धर्मावतमध्ये गेल्या 8 दिवसापासून आम्ही बघतोय की त्या ठिकाणी मटकेवाले आणि दारूवाल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी ऐकतो. पण आज आम्हाला त्याची प्रचिती झाली. आज हजारो लोकांना दाबून ठेवून त्या ठिकाणी यामध्ये साम टीव्ही आणि TV9चा मी त्या ठिकाणी पत्रकारांचा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय जीवावर त्या ठिकाणी पेटून म्हणजे अतिशय त्या गेटवर उड्या मारून त्या ठिकाणी हे सगळे प्रकार उघडकीस आला. काही पत्रकार बांधवांचा मोबाईल काढून घेण्यात आला, फेकून देण्यात आला, त्यांना दमदाटी करण्यात आली आणि त्या TV9 आणि साम टीव्हीने हा प्रकार उघड केल्यामुळं इथल्या जनतेला त्या ठिकाणी श्वास घेता आला. अन्यथा या सगळ्या मतदारांना 5 वाजेपर्यंत कोंडून ठेवायचं त्या ठिकाणी ही घटना झाली असती आणि संबंध भारतामध्ये या देशाला लोकशाहीच्या माध्यमातून काळिंग फासलं गेलं असतं. असा प्रकार साम टीव्ही आणि TV9 उघडकीस आला. त्याबद्दल मी सगळ्या मतदाराच्या वतीनं दोघांचे त्या ठिकाणी अभिनंदन. ही अतिशय शर्मनाक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. अधिकाऱ्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी. या दोन्ही आमदाराला आणि त्यांच्या पत्नीला धर्माबादमधून हद्दपार करावं. फ्लाइंग स्क्वॉड आणि पोलीस स्टेशनला 2000 पब्लिक आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. 2000 पब्लिक. बीजेपी पैसे वाटत आहे 2000 पब्लिकमध्ये. फुल पब्लिक. इनानी कन्व्हर्टेशन मंगल कार्यालयामध्ये 2000 पब्लिक आहे. 2000 पब्लिक आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. 2000 पब्लिक. बीजेपी पैसे वाटत आहे 2000 पब्लिकमध्ये. फुल पब्लिक. इनानी कन्व्हर्टेशन मंगल कार्यालयामध्ये 2000 पब्लिक आहे. बिल्कुल करा. बिल्कुल करा.
बिलकुल कारवाई. जरा जरा पळून जा, पळाला, पळाला, पैसे पण पळाला, जरा 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 पाणी करा त्याबद्दल तुम्ही लवकर आला काय विभाग आणि सर्व जे पथक आहे पूर्ण आपण ॲक्टिवेट आहोत. सर्व पूर्ण नगर परिषद हद्दीमध्ये उपस्थित आहोत. ते जो या कार्यालयामध्ये झालेले त्याच्या अनुषंगाने आणि FSTP पोलीस विभाग इथं तात्काळ स्पॉटवर पोहोचले होते. आम्ही जोपर्यंत इथं पोहोचलो तोपर्यंत आम्हाला लोक काही आढळून आली नाही आणि याची न्यूज लागल्यामुळे मी देखील इथं स्पॉटवर आलेली आहे. परंतु इथं असं काही निदर्शनास आलं नाही. परंतु इतरत्र आणखीन कुठे असा प्रकार निदर्शनास जर आला तर त्याच्यामध्ये आम्ही फौजदारी कारवाई करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि एवढा मात्र विश्वास आहे की आम्हाला जी न्यूज लागली ती डायरेक्ट TV वर पाहिली आम्ही. आरोप पक्षाला किंवा पोलीस विभागाला त्याच्या प्रकारची कोणतीही तक्रार आम्हाला प्राप्त झाली. तशी जर झाली तर आम्ही किंवा आपण आधीच काही प्रतिबंधात्मक कारवाई तिथं केली आहे. नाही तुम्ही आलं की मॅडम काय सांगा मंगल कार्यालयात जे तब्बल 1000 एक लोक बंदरांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना पैशांची डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी स्वतः केला. आज सकाळी TV9ला जी न्यूज आली त्या अनुषंगाने आम्हाला तक्रार प्राप्त झाल्याच्यानंतर सर्वप्रथम आमची जी FST टीम आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून सदर ठिकाणी तात्काळ जाण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबत पोलीस निरीक्षक मेडिकल साहेब यांना देखील आम्ही स्पॉटवर जाऊन जे काही प्रकार होत आहे त्याची दखल घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या. सकाळपासून आमची पूर्ण यंत्रणा निवडणूक आहे त्याच्यासाठी राबते. आपल्याकडे एकूण 33 मतदान केंद्र आहे. त्या 33 मतदान केंद्रावर पुरेसा पोलिंग स्टाफ आहे. तसेच आपली आचारसंहितेच्या अनुषंगाने जे विविध पथक गठीत आहेत पथक प्लस पोलीस यंत्रणा देखील पुरेशी औरंगाबादमध्ये आज रोजी उपस्थित आहे. आज रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर मी आणि आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच माननीय आपले निवडणूक निरीक्षक हे देखील धर्माबाद नगर परिषदच्या हद्दीमध्ये आज रोजी उपस्थित आहेत आणि सर्वजण फील्डवर आहोत. आणि सकाळच्या मतदान प्रक्रिया प्रत्येक बूथवर सुरळीत चालू आहे. काही ठिकाणी जिथं कुठे प्रॉब्लेम येतात आम्ही तिथे तात्काळ पोहोचून आमचं जे मतदान सुरळीत चालू राहण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. सकाळी जे प्रकार घडला त्या इनानी मंगल कार्यालयात त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने काही गुन्हा दाखल केलेला आहे. निवडणूक आयोगाला काही कळवलेलं आहे. काय सांगा आपली जी सकाळी तक्रार झालेली आहे इनानी मंगल कार्यालयाच्या अनुषंगाने उपस्थित झाले होते. मंगल कार्यालयाची मी आणि PI यांनी संयुक्तपणे पाहणी केलेली आहे आणि PI यांना सदरील प्रकरणामध्ये पुढे चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना आम्ही सविस्तर असा अहवाल या संदर्भात पाठवलेला आहे. पुढे चौकशी करून जो काही अंतिम रिपोर्ट आहे ते देखील आम्ही प्रभाग क्रमांक 1 शास्त्रीनगरमध्ये जो काही प्रकार घडला त्याची काय दखल घेतली? प्रभाग क्रमांक 1 शास्त्रीनगरमध्ये कोणता तुमच्या मंदिराच्या ओके हे आपण जो आता स्पॉटवर आहोत तिथे तर याच्या अनुषंगाने देखील आपण तक्रार आणि तात्काळ अधिकारी मॅडमकडे एक फोन आलेला होता. त्या अनुषंगाने जसाही फोन आला तसं FST टीमला इथे पाठवलेलं होतं. तसेच पोलीस विभागाला देखील आपण कळवण्यात आलेलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे FST टीम इथे लगेच आली होती आणि माननीय मॅडम देखील इथे तात्काळ स्पॉटवर आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आपण इथे देखील येऊन भेट देऊन इथली परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. मॅडम सकाळी जी काही घटना घडली त्या मंगल कार्यालयात लोकांचं पण स्पष्ट म्हणणं आहे की भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की भाजपचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आपण चौकशी करायच्या सूचना आणि दिलेल्या इथे पण लोकांनी नावं घेतलेली आहेत उमेदवारांची. चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण चौकशी अंती जे काही येईल त्यानुसार आपण पुढे कारवाई करू. आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले होते या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आचारसंहिता भंगाची किंवा पैसे वाटपाचे वगैरे? गुन्हा तसे नोंद झालेले नाही पण आपलं पथक आहे, आपण BST आहे, FST आहे,
यासोबतच आपण 2 SST टीम देखील गठीत केलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना होत्या त्या अनुषंगाने आपण पूर्ण टीम आणि पूर्ण यंत्रणा लावलेली आहे आणि तसा वेळोवेळी अहवाल देखील माननीय कलेक्टर साहेबांना आपण देत आहोत. थँक्यू.